आणली का तुझी? काल दिसला ना. हा दिसतो का किती जीवाचं उतरावं लागलं. याच्या आतमध्ये हा बाबा यो पिलेर आहे ना त्याच्या त्या साईडला त्या साईडला डेंजर. मला वाटलं पुढे कुठेतरी खड्डा. हे कारंजाचं बांधलं ना आम्ही. हा 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 झाला बंद म्हणून आम्ही काय याला बघितलंच नाही परत. खाली एक रसल्स वायपर पडलाय तर तो आपल्याला काढायचा आहे आता. ते रश्याला पकडून जा. येऊ का? खाली जा. येऊ का रे मी? पिलेरच्या त्याच साईडला आहे. पिलेरला लागून बसलाय. ती बॅग दे. ही सीडी हालत नाही ना? आपण त्या तिकडे रशी लावली ना ते त्याला पकडत होतो. त्या तिकडच्या रशीला पकडा. कोणत्या रस्सीला? ती पाईप आहे बघ, तो पाईप काढावा. हा त्याला पकड. त्याला पकड. राज मोबाईल टाक दिसत. दोघंही गेलं कुठे झालं. पण कारंजासाठी एवढं मोठं करायची गरज असते? नाही पाणी नाही. पाणी खालती पाणी खाली टाकेल ना. वापरलं सगळं. आणि जाम मोठा कारंजा हा माहिती बदलापूर नदीवरती आलेला. बदलापूर नदीवरती हा सेटअप होता. ते नाही का शो दाखवत होते ते लेझर शो. त्यावेळेस कारंजा होता बघ तो त्या. दिसला का रे? हा तो होता तिकडे देतो बघ. येऊ का? अगो मोबाईल दे. चालेल, खाली जा ना असं. तर गाईज या कारंजामध्ये तुम्ही बघू शकता इथे घोणस बसली. तिचा आवाज बघा किती. तर हिला आता पकडून आपण बाहेर काढूया. येतो का राज खाली? तू आधी बायचं ठेव याच्यावर. तर राज पण येते खाली. काय रे? कुठं आहे तो? इथे बसले. याची नेमकं ठेव ना. नाही नाही नको. नाही मोठा नाही. दाखवतो ना तो. नाही. अशी एवढी. आपण फायनली घुमणं त्याच्यात टाकलेली. अजून पण आवाज बघायची करते. तर फ्रेंड्स आपण जी रसल्स वायपर म्हणजेच घोणस जी पकडली फार्म हाऊसमध्ये ती आता त्याच्या हॅबिटॅटमध्ये रिलीज करायला आलेलो आहे.
खूप विषारी साप असतो तो आणि खूप रिस्की प्लेसवर जाऊन आपण रेस्क्यू केलेली ती, तर तिला आपण रिलीज करून टाकूया.